if capital A in bracket x1 y1, capital B in bracket x2 y2 and capital C in bracket x3 y3, हे 3 पॉइंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. सपोज ते 3 पॉइंट जर या प्रकारे असतील की त्यांच्यापासून एखादा ट्रायंगल तयार होतोय, तर या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे? 1/2 डिटर्मिनंट x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट केला की आपल्याला मिळतो एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, हाच रिझल्ट आपल्याला आता थोडासा मॉडिफाईड फॉर्ममध्ये विचारात घ्यायचा आहे. बेसिकली यामध्ये हे जे 3 पॉइंट्स आहेत ए बी आणि सी, जे ट्रायंगलचे व्हर्टायसेस रिप्रेझेंट करतायत, हे पॉइंट कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहेत? नॉन कोलिनियर, बरोबर आहे. हे 3 पॉइंट जर नॉन कोलिनियर असतील तर त्यांच्यापासून एक ट्रायंगल तयार होईल आणि त्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला या रिझल्टवरून मिळतो, बरोबर आहे. जर हे 3 पॉइंट्स नॉन कोलिनियर असतील तर त्यांच्यापासून एक ट्रायंगल तयार होतो आणि हा रिझल्ट आपल्याला त्या ट्रायंगलचा एरिया देतो. आता समजा असं गृहीत धरा, बी आणि सी हे 2 व्हर्टायसेस आपण जागेवरच ठेवले. ए हा व्हर्टेक्स इथे घेतला आणि हा ट्रायंगल तयार केला. या ट्रायंगलचा एरिया पहिल्या ट्रायंगलच्या एरियापेक्षा कमी झाला का वाढला? कमी झाला, बरोबर आहे. त्यानंतर सपोज पुन्हा तो पॉइंट आपण इथे घेतला. आता ट्रायंगल ए बी सीचा एरिया वाढला का कमी झाला? कमी झाला, अजून कमी झाला, बरोबर आहे. जसजसा तो व्हर्टेक्स ए ह्या बी सीच्या जवळ येत जाईल तसतसा ट्रायंगलचा एरिया वाढणार का कमी होणार आहे? आता बघा, आणखी शेवटच्या ट्रायंगलचा एरिया अजून कमी होईल. आता समजा तो व्हर्टेक्स बी सी वरतीच येऊन बसला ए. आता ट्रायंगलचा एरिया काय होणार? आता एरिया काय होणार? 0 होणार. कारण हे 3 पॉइंट जर एकाच लाईनमध्ये असले तर ते कुठलाही स्पेस ऑक्युपाय करत नाही आहेत, म्हणजे त्यांनी फॉर्म केलेला जो काही एरिया आहे तो एरिया 0 असणार, बरोबर. आणि तो एरिया 0 म्हणजेच आपण म्हणू शकतो याची व्हॅल्यू 0, बरोबर आहे. तो एरिया 0 म्हणजेच याची व्हॅल्यू 0. पैकी 1/2 तर 0 होऊ शकत नाही. 1/2 तर कॉन्स्टंट आहे, तो 1/2 हा 1/2 आहे. याचा अर्थ या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येणार? 0 असणार. म्हणजे जर हे 3 पॉइंट कोलिनियर झाले
आपण असं म्हणू शकतो की या 3 पॉईंट्सपासून जो कुठला हा ट्रँगल तयार होतो ABC, त्या ट्रँगल ABCचा एरिया 0 असणार. त्या ट्रँगल ABCचा एरिया 0 होणार का? जर ते कोलिनियर असले तर. आणि एरिया ऑफ ट्रँगल 0 म्हणजेच या डिटर्मिनंटची किंमत 0. आणि म्हणून कोलिनियरिटीची कंडिशन काय पहा, इफ द पॉइंट्स ax1 y1 bx2 y2 and cx3 y3 आर कोलिनियर. हे 3 पॉइंट जर कोलिनियर असले, हे 3 पॉइंट जर कोलिनियर असले तर डिटर्मिनंट x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 is equal to 0. This is the condition for collinearity. 3 पॉइंट कोलिनियर आहेत की नाही हे जर चेक करायचं असेल तर हा डिटर्मिनंट घ्यायचा x1 y1 1 x2 y2 1 आणि x3 y3 1. आणि या डिटर्मिनंटची किंमत जर 0 आली तर कोलिनियर आणि 0 नाही आली तर याचा अर्थ त्यांच्यापासून कुठला तरी एक ट्रँगल तयार होतोय आणि तो त्या ट्रँगलचा एरिया असेल. त्याला फक्त 1/2 मल्टिप्लाय केला की एरिया मिळेल. आता 0 असल्यामुळे 1/2 मल्टिप्लाय केला काय किंवा नाही मल्टिप्लाय केला काय काही फरक पडणार नाही. ओके, सो दिस इज द another additional result from this area of triangle. ओके, राईट ऑन दिस. त्याचा यूज कसं करायचा आपण बघूया एक्झाम्पल मध्ये. कोलिनियरिटी of points. Collinearity of points. In that, write down if the points capital A in bracket x1 y1 capital B in bracket x2 y2 and capital C in bracket x3 y3 are collinear then determinant x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 equal to 0. Determinant x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 equal to 0. ओके, लक्षात आली आहे कंडिशन. कोलिनियरिटीची कंडिशन. 3 पॉइंट्स कोलिनियर नसले तर याचा अर्थ त्यांच्यापासून ट्रँगल तयार होणार आणि त्या ट्रँगलच्या एरियाचा पण फॉर्म्युला आपला माहिती आहे. पण जर 3 पॉइंट कोलिनियर असले, 3 पॉइंट जर कोलिनियर असले
तर त्यांच्यापासून जो ट्रँगल तयार होतोय त्याचा एरिया 0 असणार आणि त्याचा एरिया 0 म्हणजेच या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0, x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येईल इफ द पॉइंट्स आर कोलिनियर. ओके, घ्या मग एक्झाम्पल. त्याच्यामध्ये बेसिकली 3 टाईपचे एक्झाम्पल पॉसिबल असतात. फर्स्ट वन म्हणजे 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला दिले जातील आणि ते 3 पॉईंट कोलिनियर आहेत किंवा नाही ते चेक करायचं, किंवा शो दॅट द पॉइंट्स आर कोलिनियर असाही क्वेश्चन असू शकतो. सेकंडली, पॉइंट्स कोलिनियर आहेत असं सांगितलं जातं, त्याच्यावरून एखादा कॉन्स्टंट कुठला तरी के किंवा ए बी कुठला तरी अननोन असेल, त्या अननोनची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यामुळे हे 2-3 प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. एकतर कोलिनियरिटी चेक करा, किंवा कोलिनियरिटी प्रूव्ह करा, किंवा कोलिनियर आहेत त्यातून एखादा अननोन कॉन्स्टंट फाइंड करा. ओके, घ्या क्वेश्चन घ्या. Examine the collinearity of following set of points. Number 1, capital A in bracket 3, -1, capital B in bracket 0, -3, and capital C in bracket 12, 5. हे 3 पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांची कोलिनियरिटी चेक करायची. फॉर दिस वन, फर्स्ट ऑफ ऑल गिवन पॉइंट्स आहेत ज्यांना आपण x1 y1, x2 y2, x3 y3 कन्सिडर केलं. ओके, आणि मग डिटर्मिनंट x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 याची व्हॅल्यू इक्वल टू, आता 0 नाही दिलेली, आपल्याला चेक करायचं आहे 0 येते किंवा नाही ते. इक्वल टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. x1 y1 म्हणजे 3 -1 1, x2 y2 0 -3 1, आणि x3 y3 12 5 1. हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचा नेहमीच्या पद्धतीने आणि त्याची व्हॅल्यू काय येते ते फाइंड करायची आहे.
आता डिटर्मिनंट इव्हॅल्युएशन ॲज युजल. फर्स्ट एलिमेंट आपण ॲज इट इज लिहिणार म्हणजे 3. त्या एलिमेंटचा रो कॉलम स्किप केला. -3 मल्टिप्लिकेशन -3 -5 -3 -5. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज म्हणजे तो होईल +1. त्याचा रो कॉलम स्किप केला. हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. 0 × 1 म्हणजे 0 -12 0 -12 आणि +1 इन ब्रॅकेट. हा +1 फर्स्ट ॲज इट इज, सेकंडचं साइन चेंज, थर्ड ॲज इट इज. याचा रो कॉलम स्किप केला. याचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन. 0 × 5 म्हणजे 0 आणि मायनस यांचं मल्टिप्लिकेशन, मायनस मायनस तो +36 होईल. ओके, इक्वल टू -3 -5 -8 आणि -8 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे -24. -0 -12 म्हणजे -12. त्याला 1 मल्टिप्लाय काही इफेक्ट होणार नाही. आणि 1 × 36 म्हणजे +36 इक्वल टू काय येते कॅल्क्युलेशन. -24 -12 म्हणजे -36 आणि -36 +36 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली म्हणजेच आपण लिहू शकतो देअरफॉर पॉइंट्स A, B, C आर कोलिनियर. A, B, C हे गिवन पॉइंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत. ओके, write down this and you solve 2 examples from this. First one is P 3 - 5 Q 6 1 R 4 2 L 0 1/2 M 2 - 1 N -4 7/2. हे दोन चेक करायची आहे कोलिनियरिटी. करा सॉल्व. पॉइंट्स P, Q, R. What about this? Points P, Q, R. नॉन कोलिनियर. डिटर्मिनंटची किंमत काय येते आहे, 15 Yes, sir. हम्म. Yes, sir.
ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 15. म्हणजे कोलिनियर नाहीत, याचाच अर्थ ते नॉन कोलिनियर आहेत. आलंय का हे? हां, ओके. त्यानंतर LMN हे कसे आले? कोलिनियर म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते आहे. ओके, येस, आलंय सर्वांचं मग? ओके, यामध्ये आपण डिफरंट ॲप्लिकेशन्स या डिटर्मिनंटचे पाहिले. एक म्हणजे क्रॅमर्स रूल टू सॉल्व द लिनियर इक्वेशन्स, त्यानंतर कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स, नंतर एरिया ऑफ ट्रायंगल, आणि आता कोलिनियरिटी ऑफ पॉइंट्स. या सर्वांचा आपण ओव्हरव्ह्यू विथ एक्झाम्पल घेतला आहे. काही एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस आउट करायचे आहेत दिलेल्या क्वेश्चन बँकनुसार. त्यानंतर या डिटर्मिनंटमध्ये डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करणे, त्याचे मायनर्स, त्याचे कोफॅक्टर्स, हा एक सेक्शन छोटासा पार्ट आहे, सिंपल पार्ट आहे. महत्त्वाचा पार्ट डिटर्मिनंटमध्ये जो आहे तो आता आहे, तो मुद्दाम आपण ॲप्लिकेशन्सच्या नंतर ठेवला आहे ॲक्च्युअली. तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स. खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग पार्ट आहे, एंटरटेनिंग पार्ट आहे. ज्यांना कॅल्क्युलेशन्सच्या किंवा सिम्प्लिफिकेशन्सच्या मोठमोठ्या डिफिकल्टीज रिड्यूस करायची आहेत, त्यासाठी ह्या प्रॉपर्टीज खूप युजफुल आहेत. मोस्ट ऑफ द टाइम्स डिटर्मिनंट्समध्ये आत्तापर्यंत फक्त असे साधे साधे लहान लहान नंबर्सच आपण विचारात घेतलेत, पण या डिटर्मिनंटमध्ये कोणीही येऊ शकतात. आणि म्हणून डिटर्मिनंट हा कोणत्याही चॅप्टरमध्ये येऊ शकतो. इव्हन कुठल्याही टॉपिकमधून त्याला जर क्वेश्चन विचारायचा असेल, 2-3 चॅप्टर्स, 2-3 टॉपिकच्या कन्सेप्ट कंबाईन करून
तरीही डिटर्मिनंटचा विचार होतो. म्हणजे याच्यामध्ये काही ओमेगाच्या टर्म आल्या, म्हणजे क्यूब रूट ऑफ युनिटी, किंवा काही इमॅजिनरी नंबर्स आले, किंवा काही कॉम्प्लेक्स नंबर आले, तर याचा अर्थ तो क्वेश्चन डिटर्मिनंट आणि कॉम्प्लेक्स नंबर दोन्हीवरचा कंबाईन क्वेश्चन झाला. यात कॉम्प्लेक्स नंबर पण येऊ शकतात, इमॅजिनरी नंबर पण येऊ शकतात, क्यूब रूट ऑफ युनिटीचे ओमेगा पण येऊ शकतात. तिथे डिटर्मिनंटचं इव्हॅल्युएशन आहेच आहे. अलॉंग विथ दॅट त्या टॉपिकच्या त्या सेक्शनच्या कन्सेप्ट पण आपल्याला लागतात. त्यानंतर याच्यामधले काही एलिमेंट्स ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्ममध्ये असू शकतात, त्यामुळे ट्रिग्नॉमेट्री पण याच्यात येऊ शकते. लॉगॅरिथमिक टर्म येऊ शकतात, त्यामुळे लॉगॅरिथम पण यात येऊ शकतो. एक्सपोनेन्शियल पण टर्म येऊ शकतात, लॉगॅरिथम पण येणार. अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन्सच्या, ट्रिग्नॉमेट्रिकल सिम्प्लिफिकेशनच्या, लॉगॅरिथमिक सिम्प्लिफिकेशनच्या अशा वेगवेगळ्या टर्म्स या डिटर्मिनंटमध्ये किंवा मॅट्रिक्समध्ये पण येतात. आणि त्यासाठी आपल्याला ह्या वेगवेगळ्या टॉपिक्स, वेगवेगळ्या सेक्शन्सच्या कन्सेप्ट यूज करायला लागतात. पण हे सगळं करत असताना टर्म प्रत्येक वेळी इतक्या इझी, इतक्या सोप्या येतीलच असं नाही. प्रत्येक वेळी डिटर्मिनंट असा पूर्ण एक्सपान्शन मेथडने सोडवणं सोपं जाईलच असं नाही. आणि याच्यासाठी आहेत डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज. द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन फ्रॉम द डिटर्मिनंट इज इट्स प्रॉपर्टीज. मेजॉरिटीली एक्झाम्पल्स डिटर्मिनंटमधून हे त्याच्या प्रॉपर्टी बेस्ड आहेत. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीजचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो, ऑब्व्हियसली आपला मॅट्रिक्सचा एक मोठा सेक्शन त्यातच कव्हरअप पण होऊन जातो. उलट तो मॅट्रिक्समध्ये आणखी जास्त इझिली यूज करता येतो. आता ह्या प्रॉपर्टीज काय आहेत डिटर्मिनंटच्या आणि त्या कशा प्रकारे यूज करायच्या? मेनली जसं आपण पाहतो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये की बरेच काही फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले आपण वेगळ्या सेक्शनमध्ये वेगळ्या प्रकारे स्टडी करतो. पण ॲक्च्युअल एक्झाम्पल जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा आपल्याला स्वतःला डिसाईड करावं लागतं की कुठल्या एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करण्यासाठी कोणता फॉर्म्युला किंवा कोणता ग्रुप वापरता येऊ शकतो. असं काही क्वेश्चनमध्ये सांगितलं जात नाही की सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युजिंग दिस फॉर्म्युला, असं नसतंच, कधी होणार नाही. तसंच डिटर्मिनंटचं आहे की ही पहिली प्रॉपर्टी झाली, मग या पहिल्या प्रॉपर्टीवरचे हे एवढे सगळे एक्झाम्पल्स, मग दुसरी प्रॉपर्टी झाली, दुसऱ्या प्रॉपर्टीवरचे सगळे एक्झाम्पल्स, असं नाही होणार. आपल्याला आधी त्याच्या सर्व प्रॉपर्टीज, 6 प्रॉपर्टीज आहेत, सर्व 6 प्रॉपर्टीज समजावून घ्याव्या लागतील, त्याचे अर्थ माहिती करून घ्यावे लागतील. आणि ज्यावेळेस आपल्या समोर एक्झाम्पल येतं त्यावेळी आपल्या समोर फक्त डिटर्मिनंट असतो आणि आपला तो सॉल्व करायचा असतो. तिथं आपल्याला डिसाईड करावं लागतं की या एक्झाम्पलमध्ये कुठली प्रॉपर्टी कशा प्रकारे यूज करता येऊ शकते. एकेका एक्झाम्पलमध्ये एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीचा वापर करावा लागू शकतो आणि त्यामुळं याच्यामध्ये आपलं खूप चांगल्या प्रकारे लॉजिकल स्किल पण डेव्हलप होतं. आणि ज्यांना काही पझल्स वगैरे असे सॉल्व करण्याचा इंटरेस्ट असतो त्यांनी हे डिटर्मिनंटचे प्रॉपर्टीजचे एक्झाम्पल्स जर सॉल्व केले तर लॉजिकल डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होतात या सेक्शनमधून. ओके, मग त्यामध्ये या प्रॉपर्टीज पाहत असताना फर्स्ट की आपण एक एक प्रॉपर्टी फक्त स्टेटमेंट न पाहता त्या प्रॉपर्टीज तुम्हाला प्रूव्ह करायच्या आहेत, तुम्हाला त्या व्हेरीफाय करून पाहायच्या आहेत. आता हे डिटर्मिनंट थर्ड ऑर्डरचा इव्हॅल्युएट तर सर्वांना करता येतो,
असं कन्सिडर करूया आपण सध्या. त्यामुळं प्रत्येक प्रॉपर्टी ही आधी तुम्ही व्हेरीफाय करणार आहेत आणि त्याच्यानुसार आपण स्टेटमेंट त्याची डेव्हलप करत जाणार आहेत. ओके. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी हा एक डिटर्मिनंट देतो डेल्टा 1. डेल्टा 1 डेल्टा 2 Note down these examples. These are the 7 determinants that you have to find, you have to evaluate each one of these. प्रत्येक डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करा, प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करा.